नमस्कार मित्रांनो, आपण एक काल रील टाकली होती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. त्या रिलेटेड बऱ्याच जणांचे खूप साऱ्या कमेंट्स आले की लिंक काय आहे, वेबसाईट काय आहे. बऱ्याच जणांना मेसेज मध्ये रिप्लाय देणं मला पॉसिबल झालं नाही, त्यामुळे रील बनवतोय. व्यवस्थित बघा आणि आत्ताच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही लिंक पोहोचेल. त्यासाठी मी पात्रता ऑलरेडी सांगितलीच होती. एक शेवटचा महत्त्वाचा पात्रता होती की तुमचा जो शासकीय वसतिगृह आहे, म्हणजे तुमच्या तालुक्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जिथे ऍडमिशन घेणार आहेत तिथे शासकीय वसतिगृह असेल, ओबीसी, विजयन, टीएसबीसी, तर तुम्हाला या स्कीमला आधी हॉस्टेलला अप्लाय करायचंय, त्या वसतिगृहाला अप्लाय करायचंय. आणि तिथे जर ऍडमिशन भेटलं नाही तरच तुम्हाला या आधार योजनेसाठी तुम्ही ऍप्लिकेबल होऊ शकतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं नाही किंवा जर हॉस्टेलमध्ये तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल नाहीये तर तुम्ही आधार योजनेला अप्लाय करू शकतात. आता हे कसं करायचं, त्याची वेबसाईट काय मी सांगतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्ताच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे www.hmasnew.myit. यावरती क्लिक केल्यानंतर एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये स्वाधार योजना ऑफिशियल वेबसाईट इथे क्लिक करायचंय. आता महाराष्ट्र शासनाने याला मूव्ह केलंय एक न्यू पोर्टलवरती. बऱ्याच जणांना माहित नाही, त्यामुळे ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आताच शेअर करा. तर मूव्ह टू न्यू पोर्टल करायचंय. न्यू पोर्टलवरती गेल्यानंतर इथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं होतं तुम्हाला, 2026-27 जेव्हा नवीन ॲडमिशन असेल त्यांची अजून प्रोसेस चालू झाली, कारण ॲडमिशन नाही झालेत. बऱ्याच जणांचे डाऊट्स आहेत की कधी चालू होणार आहे काय. टेन्शन घेऊ नका, प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आता ज्यांचे एक्झिस्टिंग असेल त्यांनी ऑलरेडी युजर नेम आणि ID पासवर्ड टाकायचा इथे. आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी इथं रजिस्ट्रेशन हा एक टॅब आहे. रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ID पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो कसा करायचा आहे, इथे युजर नेम टाकायचं आहे. ते रँडमली तुमचं नाव, तुमचा आधार नंबर तुम्ही टाकू शकतात. चेक अवेलेबिलिटी इथे चेक करायचं आहे, ते रिपीट नको व्हायला. पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे जसं आपण बनवतो तसं पासवर्ड, आणि इथे कन्फर्म करायचं आहे. तुम्ही ईमेल ID आणि आधार मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की अपडेटेड पाहिजे आधार नंबरला. ओके, देन इथे तुमचा पासकोड टाकायचा आहे हा, आणि नंतर OTP जाईल. OTP गेल्यानंतर ते तुमचा ID पासवर्ड क्रिएट होणार आहे. अशा प्रकारे नवीन विद्यार्थ्यांनी हा ID पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत का कोणती वेबसाईट फॉलो केली जाते, कसं ID पासवर्ड क्रिएट करायचं. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन टाकल्यावर तुमचे क्रेडेन्शियल्स इथे दिसणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह केल्यानंतर तुमची विंडो ओपन होणार आहे ॲप्लिकेशनसाठी. नवीन पुढच्या अपडेटसाठी आत्ताच फॉलो करून ठेवा आणि कनेक्टेड राहा. बेस्ट ऑफ लक.